मी निर्माता आहे, पण खरं सांगतो आमचं सगळं प्रेशर ही एकटीच वाहत असते. पिन टू पियानो, कुठे काय कमी पडेल, कुठे काय लागेल, म्हणजे आपला रोल करत असताना देखील राहुलजींच्या माध्यमातून म्हटलं ते खरं तर आम्हाला जो बॅकअप दिला, पाठीशी राहिली ती श्रद्धा आहे. तो मी श्रद्धाला विनंती करतो की तिने तिचं मनोगत इथे व्यक्त करावं. आमच्या या नाटकातील दुसरी प्रमुख अभिनेत्री. सगळ्यात आधी मी सगळ्यांची माफी मागते की मला याला उशीर झाला. माझ्या टीम सोबत तुम्ही सर्व पत्रकार मंडळी, आय एम रिअली सॉरी मी लेट झाले. आणि खरंच मला असं सांगायला आनंद होतो की अलबत्ता गलबत्ता या नाटकाची पुण्याही म्हणावं लागेल. किरण जेव्हा वर्ल्ड रेकॉर्ड झाला तेव्हाच हे नाटक माझ्या वाट्याला आलं. आणि खरंच हे श्रेय अर्थात आमचे अद्वैत थिएटरचे निर्माते राहुल भंडारे सर आणि प्रणय तेली सर यांचं आहे. की केदार सरांनी जेव्हा माझं वाचन घेतलं तेव्हा मला असं वाटलं होतं की काय होईल, कारण भाऊंच्या बायकोची भूमिका आहे. सो आपलं कास्टिंग होईल की नाही हे सुद्धा दडपण मनात होतं. पण नाही, त्यांनी खरंच माझा विचार केला. त्यासाठी मी खरंच या तिघांचे आभार मानते. आणि स्पेशली भाऊंचे की इतकं छान वाटतं, म्हणजे असं जी भीती वाटत नाही. आधी अलबत्ता गलबत्ता करताना वैभव मांगलेंसोबत काम करताना जी भीती होती ती भाऊंसोबत काम करताना 1% पण वाटत नाही, पण जबाबदारी वाटते. म्हणजे अद्वैत थिएटर हे जरी हक्काचं प्रोडक्शन असलं माझ्यासाठी तरी सुद्धा ती जास्त जबाबदारी वाढली आहे असं मला वाटतं. कारण जेव्हा हे आपल्या घरातलं असतं तेव्हा ते खूप चांगलं होणं फार गरजेचं असतं. त्यामुळे खरंच आज जेव्हा सीमा ही भूमिका मला साकारायला मिळाली आहे तर अलबत्ता गलबत्ता ह्या नाटकात एक गोड कन्या राजेची भूमिका करते आणि इथे आता मी एक ठसकेबाज बायको आहे. तर ह्या दोन्ही भूमिका वेगळ्या रंगशैलीच्या आहेत. अर्थात हे काम करताना जेवढी कलाकार म्हणून मला मजा येते तेवढीच नक्की प्रेक्षकांना हे नाटक बघताना मिळणार आहे. कारण आपण एखाद्या गोष्टीमध्ये जेवढे गुंतून जातो, आपल्या समोर ज्या काही गोष्टी दिसतात, म्हणजे इनफॅक्ट सोशल मीडिया असेल, आपण ते आपल्याशी रिलेट करून घेतो. आणि ते रिलेट झाल्यानंतर आपल्यालाही असं वाटतं हे माझ्यासोबत सुद्धा घडतंय, हे जीवन आपण जगतोय. त्याचा जो एंड असतो ना, म्हणजे कुठल्याही वाईट गोष्टीच्या किंवा चांगल्याही गोष्टीच्या कितपत आहारी जावं किंवा कुठे थांबावं, तर मला वाटतं हे सगळ्या विषयाला घेऊन असणारा एक छान असा फॅमिली ड्रामा आहे जे प्रेक्षकांना जेव्हा बघतीलच. अर्थात 12 ऑक्टोबरला शिवाजी नाट्य मंदिरामध्ये शुभारंभाचा प्रयोग होणार आहे. तर तो आस्वाद प्रेक्षक जसे घेणार आहेत तसे कलाकार म्हणून आम्ही खूप छान आनंद घेतोच आहे. आणि अश्विनीताई ऑफकोर्स माझी